सुमीने डिवोर्स पेपर पाठवले आहेत, पण ती असे कसे करू शकते? मंदारची आई विचारत होती. ती काहीही करू शकते आई, पण तिला आधी याचे उत्तर द्यावेच लागेल. का केले तिने असे? मंदार खिशातून फोन काढतो आणि सुमीला कॉल करतो. हॅलो सुमी. मंदार. बोलते. बोला. बोला काय बोला. हे सगळं काय आहे? तुला डिवोर्स हवा आहे? मंदार सुमीला म्हणाला. हो मग काय करू? किती दिवस तुझी वाट बघत राहू? तू तर इथे येत नाहीस, मग असे नाते टिकवून तरी काय उपयोग? पण मी काय येऊ तिथे? इकडे आई बाबा आहेत माझी, नोकरी आहे माझी. मंदार बोलत होता. हो ना, मग सांभाळ तुझे आई वडील बाबा आणि सो कॉल्ड नोकरी. असेही तुझ्याशी नाते निभावून काही फायदा झाला नाही मला. ना तू माझी कुठलीच हौस पूर्ण करू शकतोस, ना तुझ्याकडे तितका पैसा आहे. सुमी बोलत होती. सुमी, सगळ्या गोष्टी पैशानेच मोजता येतात का? प्रेम काहीच नसते. मंदार व्याकुळ होऊन बोलत होता. हे बघ, माझ्यासाठी पैसेच महत्त्वाचे आहेत, बाकी काही नाही. आणि मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे. माझा निर्णय झाला आहे. तू त्या पेपर्सवर सह्या कर फक्त, बस. सुमी म्हणाली. ठीक आहे, तुझी जशी इच्छा, असे मंदार म्हणाला आणि फोन ठेवून दिला. मंदार बाळा, काय रे, काय झाले? आई बोलत होती. तिची इच्छा पूर्ण करायची आई. मी तिला डिवोर्स देणार. इतके बोलून मंदार तिथून निघून गेला. थोड्याच दिवसात संपूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या आणि सुमी व मंदारचा डिवोर्सवर शिक्कामोर्तब झाला. सुमीला हवे होते तेच झाले होते. ती खूप खुश होती. दिवस हळूहळू सरकत होते. सुमीच्या स्वभावामुळे तिचे दुसरे लग्नही दुरापास्त होते. थोड्याच दिवसात सुमीच्या भावाचे लग्न झाले. नवीन वहिनी घरात आली. तिचा घरातला वावर, सुमीच्या आई वडिलांची ती घेत असलेली काळजी, सुमीच्या भावाशी लाडीक वागणे, सगळ्यांचाच आता सुमीला हेवा वाटत होता. आणि ती स्वतःला तिच्याशी कम्पेअर करू लागली. आपण कसे वागलो मंदारशी, त्याच्या आईबाबांशी, याची तिला जाणीव होत होती. सुमीच्या घरी नवीन पाहुणा आला. ती आत्या झाली होती. पण त्यावेळी सुमीच्या आईने सुनेची घेतलेली काळजी, तिचे केलेले लाड, तिचे डोहाळे जेवण, साऱ्या गोष्टी आठवून सुमी फार दुःख होत होते सुमीला. आपण जर आपला संसार नीट केला असता तर आपल्याही नशिबात ही सगळे सुख आली असती. स्वतःचाच विचारात सुमी गुंग झाली होती. आता सुमी गप्प राहू लागली होती. आईबाबांची सुमीवर माया एवढेच एक सुख होते तिच्या पदरात आता. पण नियतीला तेही मान्य नव्हते. आणि देवदर्शनाला जात असताना सुमीच्या आईबाबांच्या गाडीला अपघात झाला आणि ते त्यातच वारले. आता सुमी पूर्णपणे एकटी पडली होती. भाऊ होता, पण तोही त्याच्या संसारात मग्न झाला होता. वरचेवर तो तिची विचारपूस करायचा, तिची काळजी घ्यायचा, पण त्यात तिला उपकाराची भावना जाणवायची. तिचे कशातच मन रमत नव्हते. आता तिला मंदारची खूप आठवण येत होती. किती वाईट वागलो आम्ही मंदारशी, त्याच्या आईबाबांशी. किती प्रेम होते त्याचे माझ्यावर. पण स्टेटस, श्रीमंतीच्या खोट्या समजुतीपुढे मी मंदारचे प्रेम बघू शकले नाही. म्हणायचा तो मला की सुमी मला थोडा वेळ दे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. पण मी काही ऐकलं नाही त्याचं. मी त्याला त्याच्या आईबाबांपासून वेगळे करू पाहत होती, तर देवाने माझेच आईबाबा माझ्यापासून दूर नेलेत. मंदार, मी चुकले, मला माफ कर. झालेल्या घटना आठवून सुमी स्वतःला दोष देत होती. पण आता तिच्या हातात काहीच उरले नव्हते. मंदार तिच्यापासून कधीच दूर झाला होता. एके दिवशी सुमी फेसबुकवर फ्रेंड्सच्या पोस्ट बघत बसली होती. अचानक तिची नजर फ्रेंड्स सजेशनवर पडली. मंदारचाच फोटो आहे हा. तिने त्याचा प्रोफाईल ओपन केला. लॉक होता तो, त्यामुळे त्याचे जास्त फोटो तिला बघता आले नाहीत. तिला वाटले की त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी का, तो ॲक्सेप्ट करेल का. पण हो नाही करता करता तिच्याही न कळत तिने मंदारला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दिली. अरे हे काय केले मी, का रिक्वेस्ट टाकली मी त्याला. मंदार तर विसरलाही असेल.
त्यांच्या आठवणीत राहावी असे काय वागले होते मी आजपर्यंत? फक्त त्रास, मनस्ताप याशिवाय काय दिले मी त्याला? मग का ओळख ठेवेल तो माझी? सुमी स्वतःशीच बोलत होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात तिला वाटायचे की तो विसरला नसेल. आता सुमीचे रोजचेच एकच काम होते, फेसबुक ओपन करायचे आणि चेक करायचे मंदारने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली की नाही. 15 दिवस होऊन गेले, पण मंदारकडून काहीच रिप्लाय आला नव्हता. सुमी मनातून खूप दुःखी झाली. आज सुमीने फेसबुक ओपन केले आणि तिच्या मेसेजवरची बीप वाचली. तिने मेसेज ओपन केले आणि आनंदाने तिच्या डोळ्यातून अश्रू उभा राहिले. मंदारचा मेसेज आला होता तिला. हाय सुमी, कशी आहेस ग? असा तिला मेसेज होता मंदारचा. म्हणजे मंदारच्या लक्षात आहे मी, अजूनही माझी काळजीच करतो तो. सुमी स्वतःशीच बोलत होती, मनातल्या मनात सुखावतही होती. हाय मंदार, सुमीने मेसेजला उत्तर दिले. हाय, बोल, कशी आहेस तू? ऑल इज फाईन ना? मंदार, हो सगळं ठीक आहे आणि मी पण मजेत आहे. सुमीने मेसेज टाकला. ओ ग्रेट. मंदार, बाकी अजून काय? सुमी, बाकी सगळे ठीक आहे. मंदार, मला वाटलं तू मला विसरला असशील, बोलणार पण नाहीस तू माझ्याशी. सुमी, हा अगं असा का करेल मी? तू तर अजूनही माझ्या आठवणीत आहेस ग. मंदार, सुमी, ओके चल मग बोलू नंतर, मला मीटिंग आहे आता. हा, कीप इन टच. ओके बाय. मंदार, ओके बाय. सुमी, मंदारशी बोलून सुमीला खूप बरे वाटले. तो अजूनही मला विसरला नाही हा विचार तिच्या मनाला आनंद देत होता. आता रोजच सुमी त्याला गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज करायची. मंदारला वेळ मिळाला की तोही रिप्लाय करायचा. आता सुमीला तो आवडायला लागला होता. तिच्या जुन्या आयुष्यात मंदारमुळे आनंद येत होता, पण फक्त फॉर्मल बोलण्यापलीकडे जास्त काहीच रिप्लाय मंदारकडून नसायचा. त्या दोघांनीही आता आपले मोबाईल नंबर एकमेकांना दिले. व्हॉट्सॲपवरही बोलणे चालू झाले. सुमी मंदारला मुद्दामहून इमोशनल मेसेज करायची. त्याचं लक्ष वेधून घेणं हाच तिचा उद्देश होता. पण मंदार अगदी तटस्थ होता. कधीही चुकूनही त्याने सुमीला मला तू आवडतेस असा संकेत मिळेल असे मेसेज केले नव्हते. सुमी रोज छान छान तयारी करून स्वतःचे पिक्चर्स त्याला पाठवायचे. मी अजूनही सुंदर आहे, इतकी की तुला मोहित करू शकते, असा हेतू होता तिचा. पण मंदार अगदी नॉर्मल रिप्लाय द्यायचा. सुमीला मंदारच्या वागण्याचं आश्चर्य वाटायचे की हा असा का वागतोय, याचे तर प्रेम होते ना आपल्यावर, मग काय झालं याला? सुमीला आता मंदारसोबत पुन्हा एकत्र व्हायचे होते, म्हणून तिने मंदारला मेसेज टाकला. हाय मंदार, मला तुला एकदा भेटायचे आहे, भेटशील का मला? अर्ध्या तासानंतर मंदारचा रिप्लाय आला. हो चालेल की, बोल कधी भेटशील? मंदार, तू कधी येऊ शकशील मुंबईला? सुमीचा मेसेज, कधीही, म्हणजे संध्याकाळी सुद्धा. मंदार, अरे मस्करी करतोय का माझी? तुला मुंबईला यायला किमान 12 तास प्रवास करावा लागतो, माहिती आहे मला. सुमीने मेसेज केला. अगं हो, पण ते 6 वर्ष आधी, आता नाही. मंदार, तू काय बोलतोय मला कळत नाही, प्लीज मला कळेल असे बोल ना. सुमी, अगं मी आता मुंबईला शिफ्ट झालोय. मंदार, अरे वा, कधी? सुमीने मेसेज केला. झाले 2 वर्ष. बर, सगळे मेसेजवरच बोलशील की भेटल्यावर बोलायला काही बाकी ठेवशील? मंदार, सुमी, ओके मग संध्याकाळी 7 वाजता भेटू. मी तुला ॲड्रेस मेसेज करतो, तिथे ये. बाय. मंदार, बाय, भेटू मग. सुमीला तर काय करू आणि काय नको असे झाले. मंदार आपल्यासाठीच मुंबईला शिफ्ट झाला असे तिला वाटत होते. सुमीने लगेच पार्लरची अपॉइंटमेंट घेतली. तिला आज खूप सुंदर दिसायचे होते, इतके की मंदार आपल्याला बघतच राहील. ती आज मंदारला प्रपोज करणार होती आणि तिला खात्री होती की मंदार तिला हो असेच म्हणेल. सुमीने आज साडी घातली, मंदारच्या आवडीच्या रंगाची. सुमी आज खरोखरच खूप सुंदर दिसत होती. ठरलेल्या वेळेच्या 10 मिनिट आधी सुमी कॅफेमध्ये पोहोचली. तिचे सगळे लक्ष मंदारच्या वाटेकडे होते. तितक्यात व्हाईट रंगाच्या कारमधून एक उंच स्मार्ट मुलगा बाहेर उतरला. डोळ्यावर गॉगल होता त्याच्या.
त्याने इकडे तिकडे बघितले आणि तो सरळ सुमीकडे येत होता. तो जसजसा जवळ येत होता तसे सुमीच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन चेंज होत होत्या. हा सुमी. आवाजाने सुमी भानावर आली. तो स्मार्ट मुलगा मंदारच होता. मंदारमधला चेंज बघून सुमी थक्कच झाली. स्वतःला तिने सावरले. हाय मंदार, अरे किती चेंज झालास तू, एकदम स्मार्ट दिसतोयस. आपण काय बोलतोय हे लक्षात आल्यावर सुमीने जीभ चावली. हां थँक्स, तूही खूपच छान दिसतेस. 6 वर्षापूर्वी होतीस तशीच सुंदर, मंदार बोलला. सुमी लाजली. वेल, आई बाबा कसे आहेत तुझे? आणि सचिन दादा? त्याचे लग्न तर झाले असेल ना आता? मंदार सगळ्यांची चौकशी करत होता. आई बाबा नाही राहिले, एका ॲक्सिडेंटमध्ये वारले ते, सुमी म्हणाली. ओ नो, खूप वाईट झालं ग, मंदार म्हणाला. आणि सचिन दादाचे लग्न झाले, त्याला मुलगा आहे एक, ऋषी नाव आहे त्याचे, सुमी पुढे म्हणाली. किती गोड. बाकी तू आज चक्क साडीत? तुला तर साडी आवडत नाही ना, मंदार बोलला. पण तुला आवडते ना, सुमीने उत्तर दिले. सुमीच्या उत्तराने मंदार ओशाळला. त्याने वेटरला आवाज दिला. वेटर प्लीज इकडे या. वेटर जवळ आल्यावर तो ऑर्डर द्यायला लागला. तुला कोल्ड कॉफी ना, त्याने सुमीला विचारले. हो. सुमी, एक कोल्ड कॉफी आणि एक साधी कॉफी आणा. तुला अजूनही माझी चॉईस लक्षात आहे, सुमी म्हणाली. हो, मंदार बोलला. मंदारचा हात टेबलावर होता. सुमीने हळूच तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. अचानक झालेल्या स्पर्शाने मंदारने एकदम हात काढून घेतला. बाकी हा सगळा बदल कसा काय झाला? तू मुंबईला कसा आलास? सुमीने विषयांतर केले. वेल, त्यामागे हिस्ट्री आहे ग, मंदार. आवडेल मला ऐकायला, सुमी म्हणाली. मंदार सांगू लागला. तुझ्याशी नाते तुटल्यावर मी खूप एकटा पडलो होतो. कशातच मन लागत नव्हते माझे आयुष्य अगदी भकास झाले होतं. माझे बँकेत जायचे, ऑफिस सुटले की घरी, आणि मग खोलीत गेले की तुझ्या आठवणी. बस एवढंच रुटीन झालं होतं माझं. 6 महिने होऊन गेले. मग आईने दुसऱ्या लग्नासाठी मागे लागायला लागली. पण मला दुसऱ्या लग्नाचा विषयाने त्रास व्हायचा. मग नंतर आईने तो नाद पण सोडून दिला. असेच दिवस जात होते. मग आमच्या बँकेच्या जागा निघाल्यात. बरेच नवीन लोक भरती झालेत. त्यात एक मुलगीही होती, सुजाता तिचे नाव. तीही जॉईन झाली. मी तिचा सिनियर होतो. मग मला तिला काम समजून सांगावे लागायचे. रोजच तिच्याशी संपर्क येत होता. त्यामुळे आमची थोड्याच दिवसात खूप चांगली मैत्री झाली. ती नेहमी मला म्हणायची, मंदार तू खूप हुशार आहेस, चांगला प्रयत्न करशील तर खूप पुढे जाऊशील. तितक्यात मंदार आणि सुमीची कॉफी आली आणि दोघांनी कॉफी घेतली. मग पुढे काय झालं, सुमीने प्रश्न केला. मी हसून राहायचो, पण तिचा ठाम विश्वास होता माझ्यावर. तिने मला बँकेच्या वरच्या पोस्टसाठी एक्झाम द्यायला लावल्या आणि मी खरंच पास होत गेलो. माझ्या प्रत्येक पास केलेल्या एक्झामसोबत तिचा विश्वास जिंकत होता आणि आज मी बँकेचा CEO बनलो. ओ ग्रेट. सुमीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यामुळे मला मुंबईला शिफ्ट व्हावे लागले आणि मी मुंबईला आलो, मंदार सांगत होता. कॉंग्रॅच्युलेशन्स मंदार. अरे, म्हणून सुमीने हात पुढे केला. मंदारनेही हँडशेक केले. मंदार हात काढून घेत होता, पण सुमीची पकड अजूनच घट्ट होत होती. शेवटी सुमीने हात सोडला आणि बोलली, मंदार मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मंदार, आय लव्ह यू. मला तुझ्याशी पुन्हा लग्न करायचे आहे. मंदार जोरजोरात हसायला लागला. काय झालं मंदार, तू असा का हसतोयस? सुमीच्या मनात प्रश्न निर्माण झाले. हसू नको तर काय करू? हे तू काय बोलते सुमी? तुला माझ्याशी लग्न करायचे आहे? तू विसरलीस का बहुतेक? 6 वर्षापूर्वी तूच मला डिवोर्स पेपर पाठवले होतेस आणि आज तुला परत माझ्याशी लग्न करायचं आहे. हो. अरे पण तेव्हाचा तू खूप वेगळा होतास आणि आता तू वेगळा आहेस, ती बोलली. वेट. आत्ता माझ्या लक्षात आलं. तेव्हा 6 वर्षापूर्वी मी गावठी होतो
माझं राहणीमान तुझ्या स्टेटसला शोभत नव्हते, म्हणून तर तू तुझ्या मैत्रिणीकडे मी आलो तर तुला माझी ओळख करून देताना तुला लाज वाटत होती. आणि आता मी बदललो, माझे स्टेटस बदललं, म्हणून तुला आता माझ्याशी लग्न करायचं का? कारण आता मी तुला मोगऱ्यांच्या गजऱ्याऐवजी डायमंड रिंग गिफ्ट देऊ शकतो, राईट? मंदार बोलत होता. बस कर मंदार, किती रे बोलशील? कळले रे मला की आयुष्यात पैशापेक्षा प्रेम महत्त्वाचे असते. तुला माहिती आहे का, ज्या मैत्रिणीकडून आल्यावर मी तुझा राग केला होता, नंतर तिला रडताना बघितले मी. कारण तिचा नवरा घरात पैसे तर खूप द्यायचा, पण त्याचे बाहेर अफेअर होते. तिला मनातून तुटताना बघितली मी. तेव्हा तुझ्या त्या 50 रुपयांच्या गजऱ्यांची किंमत कळाली मला. त्यामागे लपलेलं तुझं प्रेम कळले. माझी स्वतःची वहिनी जेव्हा घरात आली तेव्हा ती आईबाबांना जरा जरी वाईट काही बोलली की मला तिचा संताप व्हायचा. मला तेव्हा कळले की तुला किती त्रास झाला असेल, कारण मी तर तुझ्या आईबाबांना चक्क वृद्धाश्रमात टाक असे बोलले होते तुला. स्वतःच्या वागण्याचा खूप मनस्ताप झाला मला. मी खरंच चुकले रे मंदार. सुमीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. स्वतःचे घर, स्वतःचा संसार काय असतो हे माझ्या आईबाबा गेल्यानंतर जास्त लवकर कळले मला. आईबाबा होते तेव्हा रोज माझी विचारपूस करायचे, कुठेतरी जाताना मला सोबत न्यायचे. मला त्यांनी एकटे पडू दिले नाही कधी. पण ते गेल्यावर मी एकटी पडली. सचिन दादा करायचा विचारपूस, पण कधी त्याच्या विश्वात मला सामावून घेतले नाही. सिनेमाला जाताना ते दोघेच जायचे, पण कधी एका शब्दाने विचारले नाही की सुमी तू पण चल आमच्यासोबत. एकटी राहायची मी घरात. या एकटेपणाची भीती वाटायला लागली. मग मी रडायची आणि तासनतास साधं राहण्याचं कारण विचारत नव्हतं कोणी मला. तेव्हा कळले की तुला सोडून मी आयुष्यात किती मोठी चूक केली ते. कारण आज माझ्याकडे पैसा, स्टेटस सगळं आहे, प्रेम करणारं कोणीच नाही. सुमीचा आता स्वतःवरचा कंट्रोल सुटला होता आणि तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सुमी पुढे बोलू लागली. मंदार प्लीज मला एकदा माफ कर. मी तुला हवी तशी बायको बनवून दाखवीन. तुझ्या आईबाबांना पण मनापासून आदर करेल, त्यांना सांभाळेल. पण एकदा, फक्त एकदा मला माफ कर आणि माझ्याशी लग्न कर. मंदार एकदम स्तब्ध झाला. त्याला काहीच कळत नव्हते की सुमीशी काय बोलावे. तू म्हणायचास ना मला की मी अल्लड आहे, तर मी खरंच अल्लड होते रे, जी तुझे प्रेम समजू शकले नाही. तुझ्या या अल्लड नादान बायकोला करशील ना रे माफ? बोल ना, करशील ना माफ? सुमी म्हणाली. सुमी, तुझ्या लाईफमध्ये इतके चढ उतार आले, याचं खरंच मला खूप वाईट वाटलं ग. पण खूप मनस्ताप झाला तुला. आणि हो, मला तुझ्याबद्दल कधी राग नव्हता. सो प्लीज माफी मागू नकोस. मंदार म्हणाला. म्हणजे तू लग्न करशील ना माझ्याशी? सुमी एकदम आनंदून गेली. नाही, मंदारने उत्तर दिले. नाही? पण का? म्हणजे तुझं माझ्यावरचं प्रेम खोटं होतं का? सुमी रडवेलेली होऊन बोलली. नाही सुमी, 6 वर्षापूर्वी माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं, म्हणून तर तू सुखी राहावी आणि तुझी इच्छा म्हणून मी तुला डिवोर्स दिला. मंदार म्हणाला. मग आता माझी इच्छा आहे म्हणून माझ्याशी लग्न कर मंदार. सुमी आग्रह करून म्हणाली. नाही सुमी, नाही, ते शक्य नाही आता. मंदार म्हणाला. इतक्यात त्यांच्या टेबलाजवळ एक सावळीशी पण देखणी मुलगी आली. तिला बघताच मंदार त्याच्या खुर्चीवरून उठला आणि त्याने तिला हग केले. सुमी, मीट माय वाईफ सुजाता. अँड सुजाता, दिस इज सुमी. हाय सुमी, सुजाता बोलली. सुमीकडून कसलीच रिॲक्शन आली नाही. ॲक्च्युली मंदारचे शेड्यूल खूप टाईट होते. आज तो मीटिंगसाठी नाही म्हणत होता, पण मला तुला भेटायचं होतं. मग मंदार तयार झाला. सुजाता म्हटली. ती पुढे म्हणाली. सुमी, तू खरंच खूप सुंदर आहेस ग. तुझ्या इतकी मी नक्कीच नाही, पण तरीही मंदार खूप प्रेम करतो माझ्यावर, म्हणून मला तुला थँक्स म्हणायचं होतं. कारण जर तू त्याला सोडले नसतेस तर मंदारसारखा प्रेमळ आणि समजूतदार नवरा मला कधीच मिळाला नसता. थँक्यू सुमी, सुजाता बोलली. सुमीकडून कसलीच रिॲक्शन आली नाही. चला आता निघायला हवे,
मंदार बोलला. मला थांबायचंय थोडं, सुमी म्हणाली. मंदार आणि सुजाता दोघेही तिथून उठले आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागले. सुमी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. त्याशिवाय काहीच नव्हते तिच्याकडे, कारण काही करण्यासाठी तिच्या हातात वेळच नव्हता. आता खरोखरच वेळ निघून गेली होती. काही गोष्टी जेव्हा वेळ असते तेव्हाच करायच्या असतात. आणि आयुष्यात पैसाच सगळं काही नसतो, प्रेमसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. सुमीने आयुष्यामध्ये खूप मोठी चूक केली होती मंदारला सोडून. तुम्हाला काय वाटतंय? सुमीचा हा निर्णय चुकलेला होता ना? मला तरी असंच वाटतंय. तुम्ही तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या विषयावर कथा ऐकायला आवडतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.